शहाजी बाबांची काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. आता जायचं कुठं? अजून आपली फौज तयार झाली नाही, मुलं नुसती 12 मावळातली यायला लागलेली. आताशी तयार होतोय ना तवरच हे मोठं आसमानी संकट आलं. आसमानी जायचं कुठं? त्यावेळी जिजाबाई साहेबांना दिवस केले होते. ह्यांना ठेवायचं कुठं? हे पोटात होते, त्यांना ठेवायचं कुठं? काहीच कळत नव्हतं, करायचं काय? तुम्हाला मी प्रामाणिकपणे माय मावण्याला प्रश्न विचारतो. ज्या ठिकाणी तुमच्या मुलाची सोयरीक जमली, लग्न झालेलं नाही, ज्या घरची तुमच्या मुलासाठी मुलगी बघितली, लग्न जमलंय, त्या घरी तुम्ही लग्न होण्या अगोदर एक महिनाभर जाऊन राहू शकता का? राहू शकता? सगळ्यांनी प्रामाणिकपणे सांगा, राहू शकता का? राहू शकत नाही. माझ्या जिजाबाई साहेबांना ऐका, माझ्या जिजाबाई साहेबांना त्या ठिकाणी राहावं लागलं जिथं संभाजी महाराजांचं लग्न जमलं होतं. जिजाबाई साहेबांचे थोरले पुत्र संभाजी महाराज त्यांचं लग्न जमलं होतं.